आज त्या काळपुरुषाला कोणी स्वीकारलं याची मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. ऐका बरं का. तर होळकर संस्थानाच्या राणी सरकार म्हणजेच श्री अहिल्यादेवी होत्या. तर मल्हारराव होळकरांच्या त्या सुनबाई होत्या आणि त्यांच्या पतींचं नाव होतं खंडेराव. तर त्यांना 2 मुलं झाली, एक मुलगा एक मुलगी. आणि त्या काही काळानंतर त्यांचे पतिदेव निवडतात, म्हणजे त्यांना देवाज्ञा होते. त्या काळच्या प्रथेनुसार अहिल्याबाई होळकर ज्या होत्या तर त्या सती जायला निघाल्या. सती जायला निघाल्यानंतर सासऱ्यांनी त्यांना अडवलं त्या ठिकाणी आणि सांगितलं, तुझ्याबद्दल ही 2 मुलं आहेत, तू का सती जातेस? आणि एक बघ, मी आता माझा वय झालेलं आहे, माझा मुलगा आहे तूच आहे आणि सूनही तूच आहे, तेव्हा ह्या सगळ्या राज्याची धुरा तुला सांभाळायची आहे. आणि म्हणजे सासऱ्याचा शब्द त्याचं कसा मोडावा. आणि मोठं धर्मसंकट पडलं. अगं ही प्रजा म्हणजे सुद्धा तुझी मुलंच आहेत की, या सगळ्यांचा स्वीकार तुलाच करायचा आहे. एवढं मोठा पसारा मांडून ठेवला आहे आपण साम्राज्याचा, त्याला वाली कोण आहे मग तुझ्याशिवाय? आणि त्यांनी तिचं त्या ठिकाणी मतपरिवर्तन केलेलं आहे आणि अहिल्याबाईला परत राज्यावर त्यांनी बसवलेलं आहे त्या ठिकाणी. तर मुख्य म्हणजे काय होतं, अहिल्याबाई होळकरनं अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या त्या. पण धार्मिक प्रवृत्तीच्या बरोबरच इतरांचं ऐकून घेण्याची किंवा नवीन काय असेल त्याच्याबद्दलची जिज्ञासा त्यांना फार होती. आणि त्या राजकारणाच्या गादीवर बसल्यानंतर ते सर्व गुण त्यांच्यामध्ये होते, त्या परिपक्व होत्या. त्याच्यानुसार त्यांच्याबद्दल अनेक सरदार दरकदार सगळ्या प्रकारचे लोक होते. त्यात विद्वान ब्राह्मण होते मोठमोठे, आणि जे आध्यात्मिक किंवा वैदिक याच्यावरती सुद्धा ते चर्चा करत होते असे मोठमोठे विद्वान पंडित पण होते. सगळ्या प्रकारचे तिच्या हाताखाली दरबार होता सगळा. आणि एवढं मोठ्या साम्राज्याची धुरा ती व्यवस्थितपणे सांभाळत होती म्हणजे. तर असं करता करता काय झालं की दिवस म्हणजे काळाप्रमाणे ती दरवर्षी काय करायची की एक दिवस म्हणजे ती अशी विचार करते की आपण प्रजेचं सुद्धा काहीतरी देणं लागतं ना, मग काय करायचं. तर तिच्या लक्षात येतं, तिने चर्चेमध्ये ऐकलेलं होतं, एक ठराविक काळानंतर जे सूर्यग्रहण येतं त्या सूर्यग्रहणाच्या पर्व काळामध्ये काय करतात की काहीतरी दान करतात. अजूनसुद्धा आपण म्हणतो ना पर्व काळामध्ये दे दान सुटे ग्रहण असं किरण, त्याप्रमाणे ती काय करते, एक दिवस खूप वर्षांनी असा एक योग येतो की त्या ग्रहणाचं फार महत्त्व असतं सांगितलेलं. आणि ती काय करते, त्या ग्रहणाच्या याच्यामध्ये त्याच्या आधीच म्हणजे सुंदर एक मोठा काळपुरुष निर्माण करते. काळपुरुष म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल मुलांना, पण मी सांगते. हल्लीच्या काळात तुम्ही दसऱ्याला जो रावण जाळतात ना, तसाच प्रकार, फक्त तो 50 फूट उंच अगदी छान आणि 30 फूट असा लंबा चौडा असा मोठा काळपुरुषाची प्रतिमा तयार करते. आणि त्या काळपुरुषाची प्रतिमा तयार करते म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सोनं नाणं माणिक मोती जड जवाहीर आणि दागिने सगळं असं ठाचून भरलेलं असतं. प्रचंड प्रमाणात दाबून दाबून अगदी भरलेली अशी ती काळपुरुषाची प्रतिमा तयार करते. आणि प्रतिमा तयार केल्यानंतर काय होतं की ती सगळ्यांना सांगते त्या दिवशी, ज्या दिवशी ग्रहण असतं ना त्यावेळेस लोकांना पण हे माहीत असतंच की आज आता राणी सरकार काहीतरी पर्व काळामध्ये आपल्याला दान करतील. आणि पर्व काळाच्या मध्ये असं म्हटलं जातं, हे तुम्ही जप जाप्य ध्यान जे काही कराल तुम्ही कृत्य, तर ते आंघोळ करून करायचं असतं त्या ठिकाणी. आणि परत ग्रहण सुटल्यानंतर परत आंघोळ करायची असते. कारण काय, तर आपल्याला घमेंड व्हायला नको, आपल्याला अभिमान व्हायला नको, म्हणून ते परत सचल स्नान करायचं असतं त्याच्यामुळे. तर असं ती त्या ठिकाणी सगळ्यांना तिने आमंत्रित केलेलं असतं. सगळ्यांना आनंद झालेला असतो की आपल्याला काहीतरी आज आता मिळणार राणी सरकारकडून. आणि अशा ठिकाणी अशा आशेने त्या ठिकाणी
नर्मदेच्या किनाऱ्यावरती मोठा तो काळा पुरुष तिने उभारलेला आहे. आणि त्या उभारल्यानंतर काय होतं की तिथे ते सगळ्यांना बोलवते. सगळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र चारही क्षेत्रातले सगळे लोक त्या ठिकाणी तमाम दुनिया जमलेली असते. आणि तो काळ पुरुष उभा करतो. सगळा ब्रह्मवृंद वगैरे सगळं चाललेलं असतात. आणि पर्वकाळ सुरू होतो. पर्वकाळ सुरू होतो तसं श्वेत वस्त्र धारण केलेल्या अशा त्या कपाळी गंधाचा टिळक काढलेल्या अहिल्याबाई देवी त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि त्या संकल्पाचं पाणी घेतात आणि सांगतात, कुणीतरी ब्रह्मवृंदातला एक जण या आणि या काळपुरुषाला स्वीकार करा. झालं. आता काळपुरुष स्वीकारणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का हो? शक्य नाही. कारण कसं काय माहिती आहे का, दान देणारा आणि घेणारा दोन्ही सत्पात्र लागावे असावे लागतात असं म्हणतात. तर कोणीच उठायला तयार नाही. कारण काळपुरुष स्वीकारायचं म्हणजे तेवढं तुमच्याजवळ काहीतरी पाहिजे ना गाठीशी, तर तुम्ही तो स्वीकाराल. तर कोणी ब्रह्मवृंद उठायला तयार होत नाही. पर्वकाळ निघून चालला असतो. राणीला मोठं आश्चर्य वाटतं, एवढा आपलं दरबार आहे एवढा मोठा, त्याच्यामध्ये कोणीच नाही असं की जो हा काळपुरुष स्वीकारेल म्हणून. तिला मोठं हे होतं. आणि असा वेळ निघत चाललेला आहे. सगळेजण चुळबुळ करतात पण कोणी उठत नाही. मग एक जण उठतो त्याच्यामध्ये. खूप वेळ होऊन गेल्यानंतर मग तो हात वरती करतो, म्हणजे मी हे करू का, ती मान्यनी सांगते की या तुम्ही इकडे म्हणून. मग तो माणूस येतो. तो माणूस तिथे आल्यानंतर काय होतं की आणखीन एक गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये काय असायचं, अहिल्याबाईच्या ह्याच्यात ब्राह्मणांची सुद्धा जेवायची भोजन व्यवस्था जी होती ती स्वतंत्र केली जायची. आणि नैवेद्य वैश्वदेव सगळं त्या प्रकारे धर्माधिष्ठित तिचं राज्य होतं थोडक्यात म्हणजे. आणि ते धर्माधिष्ठित असल्यामुळे तो रोज नैवेद्य वैश्वदेव सगळा देवाला व्हायचा. आणि ती महान शिवभक्ती होती, शिवभक्त होती. हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. कारण तिच्या हातावर बघा, अजूनही आपण अहिल्याबाई होळकरांचं चित्र बघितलं तर त्यांच्या हातामध्ये शिवपिंड असते. तर अशी ती महान शिवभक्त पण होती. त्याच्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी तिने आपली वाट बघते आणि तिला आश्चर्य वाटतं की कोणीच कसं येत नाही. शेवटी ती म्हणते कोणी आलं तरी चालेल आता, कारण वेळ निघून चाललाय. कोणी जिथे ब्रह्मवृंदच कोणी उठत नाही तिथे बाकीचा वर्ग कोण कशाला उठतंय, कोणी उठायला तयार नाही. असं झाल्यानंतर एक माणूस उभा राहतो आणि हात वरती करतो, मी येऊ का म्हणून. शेवटी ती म्हणते हो या, आणि ती त्याला बोलवते. तो जातो उभा राहतो राणीच्या समोर. मग ती म्हणते आपला परिचय द्या, आपण कोण आहात सांगा सगळ्यांना. मग तो सांगतो की राणी सरकार, तुमच्या ब्रह्मवृंदाचा जो स्वयंपाक होत असतो त्याच्यातला मी एक साधा आचार्य आहे म्हणून, पण मी ब्राह्मण आहे म्हणजे ठीक आहे चालेल. म्हणून ती संकल्पाचं पाणी घेऊन पुढे होते. तेवढ्यात काय होतं, असा समोर काळपुरुष तो माणूस आणि अशा अहिल्याबाई होळकर असतात. तर तो त्या काळपुरुषाच्या समोर उभा राहतो. माणूस आचार्य उभा राहतो आणि तो हात पुढे करणार. तेवढ्यात तो काय करतो, जाणार तिथे उभा असतो. तेवढ्याच तो काळपुरुष असतो निर्जीव, तर त्याच्यामध्ये चेतना उत्पन्न होते. आणि तो काय करतो, एक बोट त्या माणसाला दाखवतो. तसा तो माणूस त्याला 2 बोटं दाखवतो. मग तो काळपुरुष त्याला 2 बोटं दाखवतो. दुसऱ्यांदा तर हा त्याला 3 बोटं दाखवतो. मग त्याचा हात खाली पडतो त्या काळपुरुषाचा. राणी काय म्हणते, मी दानधर्म करायलाच तर इथं उभी आहे, मी तुमच्या हातावर पाणी सोडायला तयार आहे, पण तुमच्या सांकेतिक गोष्टी काय झाल्या त्या मला तुम्ही सांगाव्या अशी माझी नम्र विनंती आहे. असं म्हटल्यानंतर तो माणूस सांगतो की बघा म्हणे, त्यांनी मला विचारलं तू वर्णांनी ब्राह्मण आहेस ना, मग तू एकदा तरी स्नान करतोस का दिवसातून. तर त्यांनी सांगितलं मी 2दा करतो. किती वेळा, 2दा. मग त्यांनी 2 बोटं दाखवले. तर हा त्याला 3 बोटं कशा करता दाखवतो माणूस, की त्यांनी विचारलं मग तू 2दा तरी संध्या करतोस का. तर हा माणूस म्हणतो मी 3 त्रिकाळ संध्या करतो. आणि मग त्याचा हात खाली झाला म्हणजे ठीक आहे. आणि मग ती त्याच्या हातावरती पाणी सोडते. तर म्हणे थांबा राणी सरकार. तो सगळ्यांना आपला तळहात जो असतो
तो सगळ्यांना दाखवतो. दाखवल्यानंतर कसा आहे म्हणे माझा हात, म्हणे स्वच्छ आहे. ठीक आहे म्हणे, राणी सरकार आपण दान करावं, मी तयार आहे. आणि मग ती संकल्पाचं पाणी त्याच्या हातावर सोडते. सोडल्यानंतर संपूर्ण जो तळवा असतो त्याचा, तो सगळा काळा ठिक्कर पडतो बरं का. कारण दान घेणं सोपं नसतं हो, ते पचवण्याची ताकद असायला पाहिजे ना. तर त्या दानाचा पर्याय काय असतो, अर्थ काय असतो, पर्यायाने आपण कोणी सगळे लोक अगदी म्हणजे प्रत्येकजण मनुष्य प्राणी, सगळेजण प्राणी जे आहेत ते सगळे स्वार्थी असतात. तर ते काय करतात, आपलं दान करतो म्हणजे काय, एरवीच्या लाव आपलं काही दिलं जात नाही आपल्याकडून. मग ते दान द्यायचं म्हणजे काय, तर आपल्याला पुण्य मिळावं म्हणून दान देतो. पण ते पुण्य मिळवण्याकरता तुम्ही काय करता, दुसऱ्याला पाप घेतात की नाही, बदल्यामध्ये पुण्य घेतात. पण पापाचा तुम्ही संकल्प खरं म्हणजे केलेला असतो त्या ठिकाणी, ते दान करत असतात तुम्ही असं. तर असं असताना आपल्यामध्ये एवढी ताकद पाहिजे ना, की ती जी दुष्ट शक्ती असेल किंवा काय असेल प्रकार, तो दुष्टपणा किंवा काय असं आपण त्याला म्हणतो ना, तर ती जी प्रवृत्ती आहे तीच आपण हे करत असतो. तर त्याला स्वीकार करायचा म्हणजे आपल्यामध्ये त्याच्याशी सामना करायला तेवढी शक्ती पाहिजे ना, की त्याचा आपण अनिवार्य करू शकू त्याचं. तर अनिवार्य म्हणण्यापेक्षा आपण ती परतवून लावू शकू, दुष्ट शक्ती म्हणा. तर तेवढं सामर्थ्य आपल्यामध्ये पाहिजे. तर म्हणून आपण ते पाप एक प्रकारचे घेत असतो. तर तसा तो घेतल्यानंतर संपूर्ण हात काळा होतो. कारण काय, राणी सरकार जी असते ती काही एकटी राज्य चालवू शकत नाही. पण हाताखालचे लोक कोणी व्यभिचारी असतील, कोणी काही कशा दुराचारी असतील, काही असतील, पण ते पाप कोणाच्या माथी लागतं, राज्यकर्त्याच्या माथी लागत असतं. कारण करता करविता ती असते ना त्या ठिकाणी राज्य चालवण्यासाठी. आणि अशा रीतीने त्या संकल्प तो होतो. संकल्प झाल्यानंतर तो दाखवतो, सगळ्या ब्रह्मवृंदांना दाखवतो. का म्हणे माझा हात कसा झाला आहे, तर म्हणे काळा काळा. मग तो काय करतो, मोठं ती सुरी घेतो, त्या काळपुरुषाला फाडतो. त्याला फाडल्यानंतर त्याचं सगळं जे कोणी उठू नका म्हणे, सगळ्यांना त्याच्यातलं पसा 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 करत संपूर्ण वाटून टाकतो. एक शिल्लक ठेवत नाही त्याच्यामध्ये कदाचित. आणि सगळं वाटून दिल्यानंतर आणि मग तो म्हणतो, आणि अजून थोडंसं थांबा म्हणे, मी आत्ता येतो. आणि तोपर्यंत पर्वकाळ आलेला असतो, संपलेला असतो, ग्रहण सुटलेलं असतं. तो पटकन जातो समोर नर्मदेवरती, डुबकी मारतो, सूर्याला अर्घ्य देतो आणि तो त्याचा हात सगळा स्वच्छ होतो. आणि तिथे आल्यानंतर तो सगळ्यांना, राणी सरकारपासून सगळ्यांना हात दाखवतो. त्या मातोश्रीच्या डोळ्यात पाणी येतात की असे अजून अमोल हिरे माझ्या दरबारामध्ये आहेत. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते, मी माझा अधिकार नाही आहे सांगायचं तुम्हाला काही, पण मी एक विनंती म्हणते की अहो, गायत्री मंत्रामध्ये एवढं सामर्थ्य असतं. गायत्री मंत्रच काय, प्रत्येक मंत्रामध्ये सामर्थ्य असतं. फक्त तो आपल्याला कळत नसतं, त्याचं सामर्थ्य आपल्याला कळत नसतं. म्हणून आपण मंत्र काही कधी खोटे नाही आहेत. आता पूर्वीपार आपलं वैदिक धर्म चालत आलेला आहे, तर तो काही फुकट नाही आहे. कुठलाही मंत्र म्हणा, मंत्रामध्ये सामर्थ्य हे असतंच, चेतनाही असतेच. तर अशा रीतीने आज ही मी आगली वेगळी गोष्ट म्हणजे तो अशा रीतीने त्या माणसाने तो काळ पुरुष स्वीकारला. आणि राणी सरकारला खूप आनंद झालेला आहे. तिने त्यांना मनोमन प्रार्थना केली, नमस्कार केला. आणि अशा रीतीने तिचं जे राज्य होतं ते सुरळीत चालत होतं. नमस्कार मंडळी, आवडली तर कळवा गोष्ट, अभिप्राय कळवा. बस.